वर्षाप्रमाणे याही वर्षी वीरबजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने त्याचबरोबर विभागातील सर्व बाळगोपाळांच्या वतीने या ठिकाणी गोविंद पथक निघत आहे महाराजा। स्वागत करूया आणि आभार मानूया। या ठिकाणी 7 थरांचा हा मानवी वर्ग आणि सलामी या ठिकाणी 7 थरांची दिली जाते। ह्या बाळ गोपाळाकडून सर्वांना विनंती, जोपर्यंत वर्षाप्रमाणे याही वर्षी वीरबजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने त्याचबरोबर विभागातील सर्व बाळगोपाळांच्या वतीने या ठिकाणी गोविंद पथक निघत आहे महाराजा। गेल्या 1.5 ते 2 महिने या ठिकाणी मुलांचा सर्वांचा जसा सांभाळ केलास महाराजा, आजच्या या दिवसभरात संपूर्ण गोविंद पथकाच्या सर्व बाळगोपाळांचा सर्वांचा सांभाळ कर महाराजा। कोणत्याही बाळगोपाळाला कसल्याही प्रकारची कोणतीही दुखापत होता कामा नये महाराजा। कोणत्याही प्रकारची कोणतीही कसली अडचण उभी राहता कामा नये महाराजा। आणि या ठिकाणी जसे सुखरूप तुझ्या समोर या ठिकाणी उभे आहेत तसे सगळ्यांना सुखरूपरित्या तुझ्या जागेत हव्यावरती सर्वांना घेऊन ये महाराजा। आणि यशस्वीरित्या हे संपूर्ण गोविंद पथक यशस्वीरित्या पार पडते महाराजा। कोणाकडून लहान मोठ्यांकडून काय चुकलं असलं तर क्षमा असू दे महाराजा। कोण सुद्धा हनुमान की बली की साईनाथ महाराज की गणपती बाप्पा महाराज की जय श्रीराम। शोभेशो मंडळ काळजी घ्या। हा तर कोणता लावता त्यांनी नोंद घ्यावे। वीर गोविंद पथक शिवगाथा तुम्ही तिथे थर रचून घ्यावे। शिवगाथा लवकर बालकृष्ण गोविंद पथक येथे थर रचतोय, त्याच्यानंतर शिवगाथा। या ठिकाणी कोणी काही गडबड करू नये, सर्वांना संधी दिली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आणि जो गोविंद पथक आपले थर रचना त्याची आपली नावं नोंद करायचे। वीर गोविंद पथक घाटकोपर या ठिकाणी आपली सलामी देत आहेत। 7 थराची ते यशस्वी सलामी देत आहेत। जय बजरंग बली की जय। वीर गोविंद पथक घाटकोपर शिवगाथा गोविंद पथक आपण लावणार आहोत का थर? आपण घाटकोपर मध्ये सर्वात मोठ्या हंडीमध्ये आमदार राम कदम साहेबांच्या महानगरपालिका सगळं काम मोफत ऑपरेशन हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि सर्वात मोठी हंडी अरुणभाई आणि इकडे आपला पण नंबर लागलाय मंडळाचा हाताने पकडा। वीर बजरंग मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडला घे, थोडं त्या साईडला घे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब, अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, बोल भारत माता की, भारत माता की। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पालकी लाल की। आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपर मध्ये डॅशिंग आणि बळवान आमदार राम कदम यांच्या माध्यमातून 2009 सालापासून आयोजित होतो। त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री
माननीय आशिष शेलारजी, आमदार प्रवीण दरेकरजी, माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित, त्यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम तूर हे पाकिस्तानच्या तर आता आपलं मंडळ फोडणारं ऑपरेशन होतं कार आणि लावत आहे. आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले, त्यांचे मिलिटरी हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले, संपूर्ण जगाला भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली. संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत कर दूंगा, त्यावेळेस कशा प्रकारे पाकिस्तानला माती मोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं. 7 थराचा आणि प्रयत्न. म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता, मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं. मी तुमचे लाख लाख आभार मानतो. रामभाऊ केवळ आमदार नाहीत, तर अडल्या नडल्याचं, गोरगरिबाचं, दीनदलिताचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता रामभाऊ आहे. ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला, त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत. अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम कडक यांचंही सामना. मनापासून अभिनंदन करतो. आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. फक्त हे आपल्या आर्मीचे लोक आहेत बरं का, पोलिसांचे, त्यांना फक्त पाठीमागे घ्या, साहेब जाताना थोडं सगळं आता 7 थर लावून पब्लिक निघाली आहे. तेव्हा चेंबूरवरून माणसं आले. चेंबूरवरून माणसं आले. ऋषभ किती थर लावले आता? 7 लावले. आता 7 झालेत, आता 8 लावायला चाललोय आम्ही. हे दादू आता किती दादू? आता किती? हे सुमित प्लीज सुमितची मस्करी करू नका. काय तुझी फालतूगिरी आहे रे? कशाला येतो मग एवढ्या लांब ना? हे करायला येतो. सावकाश जाऊ द्या. विक्रोळीला आलोय, विक्रोळीच्या अंडीला आलोय. सगळी पब्लिक इथे उभी आहे. एक मिनिट.
गोविंदा पथकाचे ते घाटकोपरचे ते गोविंदा आणि करतात ते आपल्या समोर आता थोड्याशा पोच देतील. शरीर शोधतो स्पर्धेचे जरा जोरदार टाळ्या उमेश गुप्ता साठी. महाराष्ट्र 2025 उमेश गुप्ता. महाराष्ट्राची परंपरा आहे आणि उमेश गुप्ता आपल्याच महाराष्ट्रातला महाराष्ट्र श्री देखील एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो याच्यासाठी. या बात जरा जोरदार टाळ्या देतो मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. क्या बात है. यानंतर सिद्धिविनायक मित्र ट्रान्सफॉर्मर आपलं नाव आहे. आता 2 मिनिटं हॅलो, कुणी आवाज करू नये. थर लावताना कृपया सहकार्य करायचंय. अरे बंद करा जरा बंद करा सांगा. बंद करा बेंचवर. मंडळ थर लावतंय. सुंदर असे हे 1 2 3 4 5 6 सुंदर असे हे थर. आता आम्ही जेवायला बसतोय. एक शाळा आहे, त्या शाळेत जेवण्यासाठी इथं थांबवलंय. इथं सगळी पब्लिक बसते. दादू लाडू पण आहे आपला. जेवायला भाजी आणि चपाती आहे. ऋषभ दादू किती चपात्या घेतल्या? किती चपात्या घेतल्या? लाडूने वगैरे किती चपात्या घेतल्या? हा सगळी पोरं जेवतात आता. नक्कीच काही ना काही नवीन आणि काही गोविंदा या ठिकाणी देणार. सर्वांना विनंती आपण हात वरती करायचे, त्या गोविंदांना सहकार्य करायचं. म्हणजे आपल्याला घाटकोपर म्हणलं आणि गणेश म्हणलं काही ना काही वेगळं असतं आणि काही ना काही उत्सव उत्सव ठरवण्याचा ठराव गोविंदांचा. आणि हा गोविंदांचा ठराव सकाळपासून आपण पाहतो एकावर एक विक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 10 थरांचा विक्रम देखील झाला. बऱ्याच गोविंदांनी 8 थर लावले, 7 थर लावले आणि खऱ्या अर्थानं हा मराठी मानाचा उत्सव मोठा थाटामाटात साजरा कसा करायचा हे आपल्या घाटकोपरमध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व जिगरदार नेतृत्व गणेश यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या साध्यामध्ये आपण सकाळपासून पाहतो. आणि खऱ्या अर्थाने या पावसात देखील ही सर्व मंडळी सर्व गोविंदा पथक तसे सर्व या ठिकाणी घाटकोपरवासी सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी सहकार्य करायचं आपल्यामुळे सर्वांचं आंदोलन त्यांनी मदत करायचं सर्वांची विनंती नावाच्या वरती दिली आहे आणि सर्वांनी पुढे जायचं एकही निवडणूक आपण प्रत्येक सर्वांना विनंती सर्वांचे 2 हात वरती सन्माननीय अमितसाहेब ठाकरे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या घाटकोपरमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा पुन्हा एकदा आपल्या घाटकोपर वासियांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष सन्माननीय गणेशभाई चितकर यांच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांचा आभार मानूया या ठिकाणी 7 थरांचा हा मानवी बरोबर आणि सलामी या ठिकाणी 7 थरांची दिली जाते हा बाळ गोपाळाकडून सर्वांना विनंती जोपर्यंत वरचा बाळ गोपाळ खाली येत नाही तोपर्यंत कोणी बाजूला होऊ नका सुरक्षितपणे त्यांना खाली उतरू द्या सर्वांनी काळजी घ्या उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी 7 थरांची यशस्वी सलामी लावून थरांना उतरवलंय आणि असे बरेच विचार या ठिकाणी आपण सकाळपासून पाहतोय बऱ्याचशा आगळ्या गोष्टी आपण पाहतोय 10 थर पाहिले 9 थर पाहिले 8 थर पाहिले आणि 7 थर अशी बरेच गोष्टी या ठिकाणी येतात आणि जवळजवळ मला वाटतं 120च्या पुढे त्या ठिकाणी पत्त्याला आपण या ठिकाणी सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी आपण हे ठेवणार आहोत नोंदणी झाल्याशिवाय ते नाव करण्याशिवाय कोणी स्वतःचे थर उभे करू नका थर उभे करण्याचं ग्राह्य ठरलं जाणार नाही कृपया करून जोपर्यंत मंडळाचा सन्मान दहीहंडी लावली आहे त्याबद्दल किरण लांडगेचे मनापासून मी अभिनंदन कायद्याचं रक्षण कायदा सुव्यवस्थेचं रक्षण आणि म्हणून बरोबर एकदम